कोणती केली सर्जरी? कारण त्याचा स्टमक साईज छोटा असेल ना? नाही, त्यांचे वाढलेले होते. त्यांच्या मी ॲडल्टसारखे स्टमक होते या वयामध्ये. तर मी पहिलं बाळ वारलं होतं या ओबेसिटीमुळे. म्हणजे दुसऱ्या बाळावर मी आउट ऑफ द कॉन्टॅक्ट जाऊन सर्जरी केली होती, कारण यापूर्वी कधीच अशी सर्जरी झाली नव्हती. त्याचं जेनेटिक टेस्टिंग केलं होतं? सर्व केलं होतं आम्ही. 11 महिन्याची असताना तिचं ऑपरेशन केलं. हे प्युअरली तिचा जीव वाचवण्यासाठी केलं, कारण ही सेम सिम्पटम्स दाखवत होती आधीच्या बाळासारखी. आणि हे केल्यानंतर आज ती 13 वर्षाची आहे आणि नॉर्मल माइलस्टोन्स आहेत. तुम्ही 13 वर्षापूर्वी 2011 साली मी केली सर्जरी. आज ती 13 वर्षाची मुलगी आणि नॉर्मल आहे अगदी. 2 वर्षापूर्वी मी तिच्या दुसऱ्या भावावर केला, जो 20 महिन्याचा आणि 20 किलो होता. तोही दर आठवड्याला 2 ते 3 दिवस हॉस्पिटलमध्ये काढत होता, त्याच रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्समुळे. त्याचीच सर्जरी केली आणि तोही आज नॉर्मल आहे. म्हणजे बॅरियाट्रिक सर्जरी इज नॉट ॲट ऑल कॉस्मेटिक, इट इज द लाईफ सेविंग सर्जरी इन फॅक्ट. आणि सगळ्यात ओल्ड म्हणजे अशा कोणत्या वयात तुम्ही केली आहे सर्जरी? 79 years old. 79? कशासाठी आले होते ते? ही इज अ काउन्सिल लॉयर, मोठा फॉर्म चालवत आहेत, गावाकडचे आहेत ते, फॉर्म चालवत आहेत. मला अजूनही काही त्रास नाही, फक्त वजन आहे डॉक्टर, प्लीज. केली ना, नॉर्मल आहेत, छान वाटतं. माझ्याकडे आता आपण जनरली काय म्हणतो, वर्ष 60 झालं रिटायर्ड, जरा आता रिलॅक्स करायचं, आराम करायचा, काही घाई गडबड नाही करायची, छान जेवायचं, छान आयुष्य काढायचं, नोकरी वगैरे संपलेली असते. माझ्याकडे 60 नंतर येणाऱ्यांची संख्या यू विल नॉट बिलीव खूप आहे. का? इंडिपेंडन्सी. म्हणजे मला आयुष्यामध्ये इंडिपेंडंट व्हायचं आहे. तुम्हाला दुसरी एक सांगतो, मला आजही ती फॅमिली आठवते. एक व्यक्ती, एक बाई, 62 वय आणि वजन काहीतरी 100च्या आसपास. त्यांच्यावर 3 मुली आहेत. त्यांच्या 3 मुली आल्या. 3ही मुली मुंबईत राहतात, सबअबमध्ये अशा विखुरलेल्या आहेत. तर त्यांना घेऊन आल्या आणि त्या बाईंचं म्हणणं होतं, मला सर्जरी करायची आहे, मला बारीक व्हायचं आहे आणि मला गावाला जाऊन राहायचं आहे. माझी छोटीशी जागा आहे, मला तिथे त्या शेतात माझं घर आहे, तिथे मला राहायचं आहे. आणि या मुली मला अडथळा आणतात, या मला जाऊ देत नाही आहेत. म्हणजे ते फॅमिली काउन्सिलिंग असतं ना, माझ्या इथे बसून ते काउन्सिलिंग चाललेलं. 3 मुली, आईने माझ्याकडे राहावं असा हट्ट धरून बसल्या आहेत आणि आई म्हणते, मी तुमच्या कोणाकडे राहणार नाही, मी गावाला जाऊन राहणार. आता कोणाचं ऐकायचं? तिचं एकच म्हणणं होतं, मला यांच्यावर बर्डन नाही व्हायचं आणि मला पण ते जमत नाही आहे, मला माझं एकतर लाईफ जगू द्या ना. मी जर डॉक्टरांनी मला 40 किलो वजन कमी करून दिलं, मी 60वर आली, मी 60वर मी माझं मॅनेज करू शकते ना. आणि 60वर त्यांना आणणं मला इझी होतं आणि मी आणलं ते. आज त्या गावात आहेत. मग मुली असं आळीपाळीनं जाऊन राहतात तिथे आणि भेटून येतात. म्हणजे पण त्या एकट्या राहतात. म्हणजे थोडंसं हल्ली माझी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल व्हायला पाहिजे म्हणून सुद्धा लोक येतात. हो, 100%. कारण कोणालाही आवडत नाही नुसतं बसून राहिलं आहे आणि त्याच्याबरोबर होणारे जे दुष्परिणाम असतात ते जनरली लोकांना आवडत नाही. कोणी देवाकडे तर कधीच मागत नसतील की मला सुपर ओबीस करा, कुठलीही व्यक्ती मागत नसेल. आपण त्यांना मदत करतोय याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. ही खरं म्हणजे खऱ्या अर्थाने मदत आहे. म्हणजे पूर्ण आयुष्यच त्यांचं बदलून जातं. अहो, माझ्याकडे येणारे खूप सारे पेशंट, त्यांना ऑर्थोपेडिक डॉक्टर्स माझ्याकडे पाठवतात. डॉक्टरांचं नी जॉईंट. आता नी जॉईंटसाठी पहिले त्यांच्याकडे जातात. ते सांगतात, डॉक्टर नाही, तुम्ही यांच्याकडे जा, पहिले वजन कमी करा आणि मग या. असंही घडलं आहे की त्यांना नी जॉईंट सर्जरी करण्याची वेळ पण नाही आली आहे, बिचारे डॉक्टर. ज्यांनी पाठवलं, उगीच पाठवलं यांच्याकडे. नाही, पण ते
हा जोक आहे म्हणा, पण त्यांनाही आनंद होतो त्याच्यामध्ये की गुड, यू डन अ गुड जॉब आणि पेशंटचं चांगलं झालं ॲट द एंड ऑफ द डे. तर पूर्वी एक 10-15 वर्षापूर्वी मी ऐकायचे की ते एक गॅस्ट्रिक बलून टाकायचे. म्हणजे मग तो बलून म्हणजे जे तुम्ही कापता त्याच्याऐवजी बलून टाकला की परत स्टमक कपॅसिटी कमी. तर हे अजूनही होतं का म्हणजे? काय झालं होतं, एक साधारण 20 वर्षापूर्वी हे बलून थेरपी आली. कसं आहे की सर्जिकलचे जे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी नवीन नवीन आयडिया सगळीकडे जगभरात चाललेल्या असतात. तर लोकांचं असं झालं आणि बलून टाकला पोटाच्या आतमध्ये, तर आतली जी पोटाच्या आतली स्पेस आहे ती कमी होईल, मग कमी जेवतील. हा भाग त्याच्या हे प्रिन्सिपल आहे बलूनचं. तर 20 वर्षापूर्वी आलं, परत फेल झालं, निघून गेलं. मग आता साधारण 4-5 वर्षापूर्वी परत आले, नवीन नवीन टाईपचे बलून्स आले, नुसते पाण्यावाटे घेण्याचे बलून्स आले, आतमध्ये जाऊन ऑटोमॅटिकली फुगतात. सर्व आहे सर्जरी, तात्पुरतं वजनही थोडं कमी होतं, पण बेसिकली काय आहे की जो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो जो ग्रेलिन हॉर्मोन आहे त्याला ट्रीटमेंट होत नाही बलूनने, कळलं की नाही. त्यामुळे भूक प्रचंड आहे पण पोटात बलून असल्यामुळे खाऊ नाही शकत. मग हे फाईट सुरू होतं. चिडचिड होईल मग. हो, नॅचरल आहे ना, की मला भूक लागली आहे, मला जेवण द्या, पण मी नाही खाऊ शकत. मग मला उलट्या होतात, मग मला इथे काहीतरी फुगीरसारखं वाटतं. हे बलूनचे थोडेसे साईड इफेक्ट्स आहेत. फार वजन नसलेल्यांना 5-10 किलो, मॅक्सिमम 20 किलो त्यांनी जर करून घेतली तर ठीक आहे, पण जे सुपर ओबीज आहेत तिथे काम नाही करत ते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.